चंदेरी दुनियातल्या माझ्या मित्रांनो, क्लास 12 मधला एक क्वेश्चन पाहूया. ओके, त्याचा म्हणणं काय पहा, समजा. ठीक आहे, बहुत प्यारा क्वेश्चन आहे. म्हणणं काय पहा, फाइंड द पॉइंट्स ऑन द कर्व. ठीक आहे, पहिले क्वेश्चनले समजा. क्वेश्चनले समजला ना, बिल्कुल चोलर वाटते. ठीक आहे, फाइंड द पॉइंट्स ऑन द कर्व. कर्व कौन सा दिला, y इक्वल टू √(x-3). मान के चलो की हा वाला जो कर्व आहे तो असा असेल. ठीक आहे, असा असेल. ठीक आहे, मानून चलो. ठीक आहे, असा कर्व असेल. कसा पण काढू शकतो ना, कर्व असेल. मानाले काय जाते, हा कर्व असेल कोणाचा, याचा. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. वेअर द टँजेंट्स आर परपेंडिक्युलर टू द लाईन. ठीक आहे, म्हणजेच वेअर द टँजेंट्स आर परपेंडिक्युलर टू द लाईन्स. ठीक आहे, यावाल्या कर्ववर जे टँजेंट राहील, मान के चलो हे वाली टँजेंट आहे. मानाले काय जाते का, ही वाली टँजेंट आहे. ठीक आहे, टँजेंट मध्ये टच करून जाते. ठीक आहे, हे वाली टँजेंट आहे. ओके, हे वाली टँजेंट. तर काय म्हणते आपण, व्हेअर द टँजेंट्स आर परपेंडिक्युलर टू द लाईन, या वाल्या लाईनला. तर हे वाली जे लाईन आहे साधी सुधी थोडी राहते, अशी राहू शकते, अशी राहू शकते. ठीक आहे, तर हे वाली जी टँजेंट आहे त्या कर्व वरची टँजेंट. ठीक आहे, या वाल्या लाईनला परपेंडिक्युलर आहे. ओ नाईस. ठीक आहे, हे लाईन कोणती असेल बाबा, पहिले फिक्स करा. ठीक आहे, हा तर झाला टँजेंट. हे लाईन कोणती आहे, 6x + 3y - 5 = 0. हे वाली लाईन समजता नाही इथपर्यंत क्लिअर. ओके, बहुत ही बढिया. तर फाइंड द पॉइंट्स ऑन द कर्व. या कर्व वर पॉइंट कोणते आहेत ते काढा म्हणते. ठीक आहे, बहुत ही बढिया. पॉइंट कोणते आहेत ते काढा. आता आहे सुन, पहिला आपल्याला गिवन कर्व दिला. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. ओके, तर गिवन कर्व पहिले प्यार से लिया. गिवन कर्व इज काय, y = √(x-3). चल याला डिफरेंशिएट करा. काऊन माहित आहे, कारण डिफरेंशिएट dy/dx काढला तोच तर स्लोप ऑफ टँजेंट में मेरे प्यारे दोस्तों. ठीक आहे, याला डिफरेंशिएट करा. डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x. ओके, काय येईल पहा, dy/dx = 1/2√(x-3). अगेन डेरिवेशन करा. काय येईल पहा, x चा डेरिवेशन -0. ठीक आहे, 3 चा म्हणजे dy/dx किती आला बाबा, 1/2√(x-3). बहुत ही बढ़िया. ठीक आला. पण हा कुणाचा टँजेंट रे, या वाल्या लाईनचा स्लोप ऑफ टँजेंट. समजलं, या वाल्या लाईनचा. पण अदर लाईन. ठीक आहे, अदर लाईन. ठीक आहे, गिवन लाईन पहा. गिवन लाईन परपेंडिक्युलर आहे. ध्यान से देखो, ही गिवन लाईन रेड वाली दिसता ना, गिवन लाईन परपेंडिक्युलर टू द कोणाला, टँजेंट. ठीक आहे, पटला ना, टँजेंटला परपेंडिक्युलर आहे. ओके, बहुत ही बढ़िया. ठीक आहे, मग आता ऐका, जे गिवन लाईन दिला तर मी याचा स्लोप काढतो. स्लोप ऑफ गिवन लाईन का राहील सांगा बरं, गिवन लाईनचा स्लोप. एवढा तर माहित पाहिजे की जे लाईन दिली आहे ना त्याचा फॉर्म्युला यूज करा, -a/b हा फॉर्म्युला आहे. स्लोप काढा. ठीक आहे, 11वी 12वी सब तुम्ही शिकल्या. ठीक आहे, तर काय होईल पहा, -a किती 6/3 ते किती येईल पहा, 3 × 6 3 × ठीक आहे, झाला स्लोप ऑफ टँजेंट गिवन लाईनचा. ठीक आहे, कोणत्या वाला माहित आहे ना, या वाल्या लाईनचा. ठीक आहे, मग आता मला सांगा, थोडा एक भाषणबाजी लिहिता पहा. ऐका की गिवन स्लोप ऑफ टँजेंट, स्लोप ऑफ टँजेंट. ठीक आहे, बढ़िया. एंड कौन सी, गिवन लाईन. गिवन लाईन आर काय, परपेंडिक्युलर. असं मी थोडी म्हणता क्वेश्चन मध्ये. ठीक आहे, काय परपेंडिक्युलर. ठीक आहे, तर परपेंडिक्युलर असेल तर तुम्हाला माहित आहे का की स्लोप ऑफ टँजेंट. ठीक आहे, स्लोप ऑफ टँजेंट. ठीक आहे, स्लोप ऑफ टँजेंट. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. तो काय आहे, जर गिवन लाईनचा स्लोप माहित आहे तुम्हाला, कोणचा माहित आहे, या वाला, तर त्या वाल्या स्लोपचा स्लोप ऑफ टँजेंट किती राहील पहा. ध्यान से देखो, स्लोप ऑफ टँजेंट इथं पहा, स्लोप ऑफ टँजेंट = -1/, हा वाला स्लोप. हे तुम्हाला माहित आहे. ठीक आहे, याच्या निगेटिव्ह राहत. अरे तुम्ही शिकला ना, m1 × m2 = -1 राहते परपेंडिक्युलर राहिल्या. ठीक आहे, तर m1 जो होता ना तो -2 होता. आता m2 का निघत, -1 डिवायडेड बाय -2, तर डायरेक्ट काढत आहोत. किती आला पहा, 1/2. मानताय गोष्ट. ठीक आहे, मग मला सांगा, या वाल्या लाईनचा स्लोप, या वाल्या लाईनचा स्लोप हा तर आहे सर, कारण कर्ववर काढलो ना आपण. ठीक आहे, मग मी म्हणेन की सर इक्वेशन नंबर हा फर्स्ट आणि इक्वेशन नंबर हा सेकंड. ठीक आहे, घुसाडा. ठीक आहे, तर काय होईल पहा, फ्रॉम इकडे या खूपच्या फ्रॉम 1 and 2 वर. ओके, धिस दंडार = धिस दंडार. ठीक आहे, मग का मी आता या डिवाइड, हाच तो स्लोप ऑफ टँजेंट आहे, या dy/dx च्या ठिकाणी 1/2 घुसाडीन आणि इकडे पहा 1/2√(x-3) ठेवीन. 2 खतम, कारण तिकडे
पारे चेक करा ना, डिवाइड आहे मल्टिप्लाय होणार आहे, ठीक आहे। मग सुनो मेरी बात, ठीक आहे, इथपर्यंत हा वाला भाषण पाहिजे, इकडे बंद, ठीक आहे। काय होईल पहा, इकडे x-3 अंडर रूट मध्ये इज इक्वल टू 1, अरे पहा क्रॉस मल्टिप्लाय, मग काय करेल पहा, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड, बढिया लिहा, ठीक आहे। स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड केल्याबरोबर काय होईल पहा, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड, ठीक आहे, जागा ना तुम्ही समजा, ठीक आहे। तर काय होईल पहा, याच्या टप्पर उडल आणि याचा 1 असेल, ठीक आहे। तर x इज इक्वल टू काय, सुनो 1 + 3 इज इक्वल टू किती, पहा माइनस होता प्लस, x इज इक्वल टू 4 ना आला का, ओह बहुत ही बढ़िया, ठीक आहे। मग एक काम करतो, एवढा पार्ट मी मिटवूनच घेतो आता, ठीक आहे, कहाणी समजा बरं, ठीक आहे। आता आहे उसके बाद x इज इक्वल टू 4 होता, अरे मी मिटवलो का, ठीक आहे। आपल्याकडे कर्व होता पहा, येता आहे वाटतं, ठीक आहे, ध्यान से देखो, y इज इक्वल टू ना, y इज इक्वल टू का दिला, x माइनस, बढ़िया। एक काम करा सर, x च्या ठिकाणी 4 घुसाडा, ठीक आहे सर, घुसाडा, ठीक आहे। y इज इक्वल टू काय, अंडर रूट ऑफ 1, आता कोणाकोणाला एवढा समजता की y इज इक्वल टू +-1 येईल ना अंडर रूटच्या बाहेर, ठीक आहे। मग मला एक गोष्ट सांगा, हा पार्ट मिटवून टाकतो, ठीक आहे। when x इज इक्वल टू, ध्यान से देखो, when x इज इक्वल टू 4 तर y इज इक्वल टू 1, अरे पाना 2 y नाही का, ठीक आहे। आणि when किती, x इज इक्वल टू 4 तर y इज इक्वल टू किती, -1, म्हणजे आपले आता क्वेश्चन वाचता पासून, ठीक आहे। फाइंड द पॉइंट्स एस लावलाय, म्हणजे 2 पॉइंट्स कोणते राहतील पहा, एक राहील मान के चलो, इथं जर मानले a इज इक्वल टू राहील, a मान लो, ठीक आहे, बट म्हणा 4-1 एंड b इज इक्वल टू काय राहील, ध्यान से देखो 4-, ठीक आहे। हेच तर ते पॉइंट आहे, आणि हा 3 मार्काला क्वेश्चन होता, बहुत ही चिल्लर होता, ठीक आहे, फक्त बेसिक माहित पाहिजे, ठीक आहे। बाकी आपण ब्रेक के बाद पाहू, ठीक आहे।